लाइन ऐकली ना की लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. पडल ते काम करायचं. आता सुरुवात आहे ना तुमची, तुम्हाला भेटल ते, जे भेटल ते. जर जोपर्यंत तुमची क्वालिटी लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांच्या मनात जात नाही. काही तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की मी 50 रुपये रोजानी एका पार्लरमध्ये कामाला गेले होते. त्यावेळेस मी विचार सुद्धा करत नव्हती की असं काही होईल म्हणून माझं. बरोबर आहे की. पण आज कष्ट प्रामाणिक होते, तुमच्यासारखी माणसं भेट. आता आपली माणूस मेकूरची टीम किती मोठी कधी कळून दिला का मी टीचर आहे आणि तुम्ही माझे स्टुडंट आहे. आपलं जर कधी एखादं क्लायंट आलं क्लास चालू असताना तर त्यांना वाटायचं नेमकी टीचर कोण आहे. बरोबर आहे की नाही. का? कारण मी तुमच्यापेक्षा वेगळी काही वागलेच नाही ना, आपल्याला कळूनच येत नव्हतं. सुरुवात आता केली ना तुम्ही, एवढे मोठे पैसे गुंतवले ना याच्यामध्ये, पडल ते काम करायचं, भेटल ते करायचं, सोडायचं नाही तर तुम्ही इथून जाशान बाहेर आणि इथून बाहेर गेल्यानंतर मग तुमचं वेगळाच चालू. मग काय उपयोग होणार एवढे मोठे पैसे खर्च नाही ना. ज्यावेळेस तुम्ही आता हा मार्ग निवडला आणि तुम्हाला तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय, त्या टार्गेट पर्यंत येऊस्तवर लई तुम्हाला मध्ये येतील. नको करू, ठिकठिकाणी पार्लर झाले, असं झालं. ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस असंच झालं. मला इतके लोक बोलायचे कशाला टाकते, ठिकठिकाणी पार्लर आहे. पण माझं मन मला सांगत होते की नाही तू कर, तू जाणार पुढं. सगळ्यात स्वतःसाठी नका हो रे तुम्ही मोठं. आपण आपल्या आयुष्यात काहीच नाही, आपल्या आईबापांनी लय आपल्याला हे केलंय, पण आपल्या आईबापांनी आपल्याला सगळं मिळवण्यासाठी काय कष्ट केले ते एकदा डोक्यात ठेवून मग त्यांच्यासाठी मोठं इतकं केलं. म्हणजे मी 100 रुपयात सुद्धा मेकअप करून दिलेले. छोटी व्हॅनिटी होती, छोटी व्हॅनिटी घेऊन जायची. तर तुम्ही शिकला, प्रोफेशनल क्लास केला, मग तुम्ही लगेच तुम्ही म्हणशाल नाही मी 15,000 घेणार मेकअपचे. नाही, करा ना सुरुवात छोट्यापासून. काय त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सक्सेसची पायरी चढशाल ना त्यावेळेस अशी छातुरमातुरला येतील. अरे तिला मी शिकवलं, तिला मी हेच केलं, तिला मी ते. त्यांच्या प्रोफाईलला त्यांचे मेकअप टाकायला लाज वाटत नाही, की आपल्याला पाहायला लाज वाटत नाही, तरी ते मला म्हणतात की तिला मी मोठं केलंय, ती माझ्या जीवावर जगते. का? मला बुद्धी नाही. आज प्रत्येक जण त्याच्या बुद्धीने खूप मुळात विचारच करायचा.